मित्रांनो, आपण सिडकोच्या मास हाऊसिंग संदर्भातील एक नवीन आपण भाग सुरू केलेला आहे। तो म्हणजे जे काही सिडकोकडून नवीन घरे बांधली जात आहेत, जी मास हाऊसिंग प्रोजेक्ट आहे की जो 89,000 घरे बांधली जात आहेत। ह्याच्यामध्ये आपण पाहिलेलं की पॅकेज क्रमांक 1, पॅकेज क्रमांक 2, पॅकेज क्रमांक 3 आणि पॅकेज क्रमांक 4 असे 4 टप्प्यामध्ये ही सिडकोची घरे बांधली जात आहेत आणि आपण प्रत्येक भागातून वेगवेगळ्या ठिकाणची माहिती पाहत आहोत। आणि आज आपण आलेलो मित्रांनो बामणडोंगरी अर्थातच उल्वे या ठिकाणी आणि पाहणार आहोत की आज या ठिकाणी येथील सिडकोच्या प्रकल्पाचं काम कुठपर्यंत झालेलं आहे। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। मित्रांनो लक्षात घ्या, जे मी मागे जे दिसत आहे तुम्हाला बामणडोंगरी स्टेशन आहे आणि बामणडोंगरी स्टेशनच्या बाहेर मला अनेकांनी कमेंट्स केलं होतं की नेमकं बामणडोंगरी स्टेशनच्या बाहेर जो सिडकोचा प्रोजेक्ट आहे तो नक्की त्या ठिकाणी किती काम झालेला आहे, किती मजले झालेले आहेत। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हेच आहे मित्रांनो सिडकोचा मास हाऊसिंग प्रोजेक्ट जो अगदी स्टेशनला लागून आहे। हे आहे बामणडोंगरी रेल्वे स्टेशन, जे उल्वे रेल्वे स्टेशन आहे आणि बाजूला दिसतोय तो सिडकोचा मास हाऊसिंग प्रोजेक्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आपण प्रत्येक वेळेस माहिती घेत असतो मित्रांनो की नेमकं या ठिकाणचं लॉटरी कधी येणार आहे किंवा या ठिकाणची घरे किती आहेत, या ठिकाणी घरांच्या किमती काय आहेत, असे अनेक प्रश्न केले जातात। पण या ठिकाणी माहिती घेता असं समजलं की या ठिकाणी अजूनही कुठलेही अपडेट दिले जात नाही आणि सॅम्पल फ्लॅटसुद्धा पाहण्यासाठी तुर्तास तरी उपलब्ध नाही आहे। पण त्यांनी सांगितले की लवकरच येथील सॅम्पल फ्लॅट तयार होईल आणि त्यानंतर तो सॅम्पल फ्लॅट पाहायला दिला जाऊ शकणार आहे किंवा त्याच्यासाठी त्यानंतर ते कुठेतरी आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणून आता सॅम्पल फ्लॅटचं काम पूर्ण झालेलं नाही आहे, सॅम्पल फ्लॅट रेडी होणार आहेत आणि त्याच्यानंतर कुठेतरी आपल्याला हे सॅम्पल फ्लॅट पाहण्यास परवानगी मिळणार आहे। कारण सध्या काम सुरू असल्याने आपल्याला या ठिकाणी आतमध्ये जाण्यास परवानगी मिळालेली नाही आहे। जे काही सिडकोचा मास हाऊसिंग प्रोजेक्ट आहे त्या अंतर्गत विविध ठिकाणी घरांचं बांधकाम सुरू आहे। उदाहरणार्थ आपण पाहिलं तर जे उल्वे आहे, बामणडोंगरी या ठिकाणी घराचं काम सुरू आहे। खारकोपर याही ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरांचं काम सुरू आहे। त्याशिवाय खारघर रेल्वे स्टेशन आहे, मानसरोवर रेल्वे स्टेशन आहे, खांदेश्वर रेल्वे स्टेशन आहे, जुईनगर रेल्वे स्टेशन आहे, सानपाडा रेल्वे स्टेशन आहे, वाशी ट्रक टर्मिनल आहे, तळोजा सेक्टर 39 याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिडकोच्या मास हाऊसिंग प्रोजेक्टचं काम सध्या सुरू आहे। तुम्ही मागे बघता मित्रांनो, हाच आहे उल्वे अर्थातच बामणडोंगरी येथील सिडकोचा प्रोजेक्ट, जो अगदी स्टेशनच्या बाहेर आणि मी दुसऱ्या साईडला आलो आहे। मी अगोदर तुम्हाला स्टेशनच्या समोरचा एरिया दाखवला, स्टेशनचा समोरचा भाग दाखवला, आता मी मागच्या साईडला आलेलो आहे आणि मागच्या साईडला आपण पाहू शकता अगदी प्रशस्त असे रस्ते आहेत। म्हणजे या ठिकाणी कनेक्टिव्हिटीचं कुठलंच टेन्शन राहणार नाही भविष्यात। जर तुम्हाला लॉटरीत घर लागलं तर अगदी जे L&T कंपनी आहे मित्रांनो, खाजगी कंपनी आहे L&T द्वारे ही घरांचं काम सुरू आहे। काही इमारतीचं हे काम भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेलं या ठिकाणी दिसून येत आहे। आता मी तुम्हाला परत एकदा दाखवतो की या साईडनी हा जो प्रकल्प आहे तो नेमका कसा दिसतो ते। मित्रांनो, या घरांचं एक वैशिष्ट्य सांगलं जातं ते म्हणजे ही सगळी घरे खाजगी विकासक जे L&T आहे, जे प्रसिद्ध व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांच्याद्वारे ही बांधली जात आहेत। त्याशिवाय या घरांचं इंटरनल डिझाईन जे अंतर्गत सजावट आहे ते प्रसिद्ध सजावटकार हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्याद्वारे ते सजावट करण्यात येणार आहे आणि म्हणून कमीत कमी जागेमध्ये चांगल्यात चांगली घरे ही बनवण्याचं या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ती तशी घरे बनवली जात आहेत, जी अतिशय चांगली गोष्ट आहे। कारण ह्याच्यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अनेक तक्रारी होत्या, त्यांच्या कन्स्ट्रक्शन क्वालिटीबाबत दर्जाबाबत अनेक तक्रारी असल्यामुळं आता कुठेतरी नवीन बांधकाम व्यावसायिकांना या ठिकाणी संधी दिली जात आहे, ही याची जमेची बाजू म्हणावी लागेल। मागे जे घरे दिसत आहेत हीच आहेत सिडकोची घरे जी नव्याने बांधली जात आहेत। अतिशय म्हणजे चांगल्या ठिकाणी घरे आहेत, सुंदर असा परिसर आहे, स्टेशनला लागून आहे, कनेक्टिव्हिटीचं काही टेन्शन नाही आहे, तुम्हाला हवी तशी कनेक्टिव्हिटी या ठिकाणी उपलब्ध आहे। लोकल स्टेशनचं तुम्हाला ऑलरेडी लोकल या ठिकाणी ऑलरेडी सुरू झालेली आहे, म्हणून पुढील भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला कनेक्टिव्हिटीचं कुठलंही टेन्शन राहणार नाही आहे। म्हणून मागे जी बघताय तीच आहेत सिडकोची घरे जी नव्याने बांधली जात आहेत आणि याची लॉटरी
काढली जाईल असं वारंवार सिडकोकडून सांगण्यात येत आहे, पण अद्यापही याची लॉटरी जाहीर झालेली नाहीये। पण यावर्षी याची लॉटरी नक्कीच काढली जाईल अशी एक खूप मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे। तुम्ही जी बघताय जी घरे दिसतात हीच आहेत सिडकोची घरे, जी उल्वे बामणडोंगरी अर्थातच उल्वे हा परिसर आहे मित्रांनो। आणि याच परिसराच्या ठिकाणी मी आज मुद्दाम ह्यासाठी झालेलो आहे की नेमकं या ठिकाणी घरांचं काम कुठपर्यंत झालेलं आहे हेच मला पाहायचं होतं, म्हणून मी या ठिकाणी आज आलेलो आहे। तर एकंदरीत या ठिकाणी घरांचं काम हे बऱ्याच प्रमाणात झालेलं आहे, बऱ्याच अंशी झालेलं आहे आणि नक्कीच याची लॉटरी ही यावर्षी काढली जाऊ शकते असं एकंदरीत कामाच्या गतीवरून किंवा कामाच्या वेगावरून दिसत आहे। कारण तुम्ही मागे पाहू शकता भौतिकदृष्ट्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात इमारतीचं काम हे झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता बिल्डिंग बऱ्याच अंशी तयार आहेत आणि म्हणून आता जे काही आतमधील छोटी मोठी कामं आहेत ती कामं केली जात आहेत। या ठिकाणी मी विचारलं मित्रांनो सॅम्पल फ्लॅटसाठी, पण या ठिकाणी सांगण्यात आलं की सॅम्पल फ्लॅट अजूनही रेडी नाही आहे। ज्यावेळी सॅम्पल फ्लॅट रेडी होईल त्यावेळेस मात्र नक्कीच या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी आपल्याला परवानगी दिली जाणार आहे आणि लवकरच त्यांनी सांगितलं की 1 ते 2 महिन्यामध्ये येथील सॅम्पल फ्लॅट रेडी होतील आणि म्हणून सध्या मी तुम्हाला येथील सॅम्पल फ्लॅट दाखवू शकत नाही। पण लवकरच मित्रांनो ज्यावेळेस सॅम्पल फ्लॅट तयार होतील त्यावेळेस आपण लवकरच या ठिकाणी येऊ आणि या ठिकाणची संपूर्ण माहिती घेऊ आणि त्याशिवाय सॅम्पल फ्लॅट सुद्धा पाहू। कारण मग मित्रांनो या ठिकाणी PMAY अर्थात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांचं काम सुरू आहे। त्याशिवाय LIG अल्प उत्पन्न गटासाठी सुद्धा घरे बनवली जात आहेत। म्हणून एकंदरीत येत्या काही काळामध्ये सर्वसामान्यांना चांगल्या ठिकाणी घरे घेण्याची खूप चांगली संधी या सिडकोच्या लॉटरीच्या माध्यमातून मिळणार आहे आणि सर्वसामान्यांचं घरांचं स्वप्न हे याच लॉटरीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे। आता नेमकं किती किंमत असणार आहे, त्यांचा कार्पेट एरिया काय असणार आहे याच्या संदर्भात अजूनही माहिती मिळालेली नाहीये, पण जशी माहिती मिळेल तशी ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू। तर हे होतं मित्रांनो सिडकोच्या बामणडोंगरी येथील प्रकल्पाची माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।